नमस्कार. नेक्स्ट पॉइंट इज काही एक्झाम्पल सॉल्व करायचे, चेक करायचं आहे फंक्शन डिक्रीजिंग आहे का इंक्रीजिंग आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये फंक्शन इंक्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे हे कसं चेक करायचं त्यासाठी एक वर्किंग रूल सांगितला होता की एफ डॅश एक्स ग्रेटर दॅन 0 असेल फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू दॅट इंटरवल देन दॅट फंक्शन इज इंक्रीजिंग अदरवाइज डिक्रीजिंग. सो आपण इथे एफ डॅश एक्स काढायचं आहे, त्या इंटरवलसाठी चेक करायचं whether it is positive for all x or negative for all x, then we can say function is increasing or decreasing. So example is test whether function is increasing or decreasing for f(x) is equal to x minus 1 upon x for x belongs to R, x not equal to 0. Means here interval is whole real line without 0, means non-zero, all non-zero real numbers is a domain for this function. And now we have to check the function whether this function is increasing or decreasing function. तर increasing त्यासाठी काय चेक करायचं तर f dash x आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. फर्स्ट ऑफ ऑल f dash x, here f(x) is equal to x minus 1 upon x, therefore f dash x is equal to f dash x is x, derivative of x is 1 minus derivative of 1 upon x is minus 1 upon x square. So minus minus plus 1 upon x square. आता आपल्याला f dash x पॉझिटिव्ह आहे, ऑल इंटरवल काय दिला आहे फॉर ऑल x बिलॉंग्स टू r, नॉन झिरो रियल नंबर्स. सो इंटरवल इज होल रियल लाईन विदाउट झिरो. आपल्याला चेक करावं लागेल की फंक्शन ऑलवेज पॉझिटिव्ह राहतं का निगेटिव्ह. 1 इज ऑलवेज पॉझिटिव्ह बिकॉज इट इज कॉन्स्टंट फंक्शन. -1 असतं ते ऑलवेज निगेटिव्ह राहिलं असतं. सो +1 इज पॉझिटिव्ह, प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर वेदर इट इज पॉझिटिव्ह और निगेटिव्ह चेक करावं लागेल. 1 अपॉन एक्स स्क्वेअर म्हटलंय. सो एखादा नंबर घेतला तर त्याचा स्क्वेअर किती होणार आहे, पॉझिटिव्ह होणार, पॉझिटिव्ह नंबरचा. त्याच निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर घेतला तर त्याचा स्क्वेअर किती होणार आहे, पॉझिटिव्ह नंबर. सो फॉर एनी रियल नंबर एक्स स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. एनी रियल नंबर एक्स स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह येणार आहे कुठल्याही नंबरचा स्क्वेअर केला. सो दिस एक्स स्क्वेअर इज पॉझिटिव्ह, 1 इज पॉझिटिव्ह आहे. सो होल फंक्शन इज पॉझिटिव्ह फॉर ऑल एक्स वेअर एक्स नॉट इक्वल टू 0. ते आपण चेक केलं. डिनॉमिनेटरला 0 आलं की ते इन्फायनाईट होतं वगैरे, इन्फिनिटीकडे जातं. सो डोमेनमधनं आपण तो नंबरच डिलीट केले. सो धिस फंक्शन इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0 फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू रियल नंबर वेअर एक्स नॉट इक्वल टू 0. हे आपल्याला इथे प्रूव्ह झालं की दिस एफ डॅश एक्स is greater than 0 for all x belongs to R, x non-zero R. Means therefore this given function f is increasing function. एवढंच फक्त चेक करायचं असतं. एफ डॅश एक्स काढा, जे काही एफ डॅश एक्स आलेलं असेल ते सगळं 1 बाय 1 चेक करा की ते फंक्शन त्या पर्टिक्युलर इंटरवलसाठी कोणत्या व्हॅल्यूज देतं. एका पॉईंटला जरी व्हॅल्यू इथे निगेटिव्ह आली असती कुठल्याही एका नंबरसाठी तर आपल्याला हे फंक्शन पॉझिटिव्ह फॉर ऑल एक्स असं म्हणता आलं नसतं. सो पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह फॉर ऑल एक्स आहे ना चेक करा, अँड देन यू कॅन से फंक्शन इज इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग डिपेंडिंग ऑन एफ डॅश एक्स, व्हॅल्यू ऑफ एफ डॅश एक्स. Next example is find the values of x for which given function is strictly decreasing. f(x) is equal to x cube minus 9x square plus 24x plus 12. सो आता इथे काय दिलंय की फंक्शन डिक्रीजिंग आहे, हे आधीच मेन्शन केलंय, पण त्याचा इंटरवल दिलेला नाही, डोमेन इंटरवल दिला नाहीये जो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो इथे बरोबर उलट एक्झाम्पल आहे. त्याच्या आधीच्या एक्झाम्पलमध्ये डोमेन वॉज गिवन, फंक्शन वॉज गिवन, अँड वी हॅव टू फाइंड आउट वेदर फंक्शन इज इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग. हिअर काय असणार आहे की देअर इज फंक्शन, देअर इज गिव्हन दॅट की फंक्शन इज डिक्रीजिंग, ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे ऑलरेडी. त्यावरून आपल्याला डोमेन ऑफ फंक्शन इथे फाइंड आउट करायचं आहे. सो फंक्शन इज डिक्रीजिंग मीन्स एफ डॅश एक्स जो काय असेल तो काय असला पाहिजे, लेस दॅन 0 असला पाहिजे, कारण दिलेलं आहे, इट्स गिवन फंक्शन इज डिक्रीजिंग. तो कन्सेप्ट किंवा ते स्टेटमेंट आपण यूज करून त्याचा डोमेन इथे फाइंड आउट करायचा. सो गिवन फंक्शन इज f(x) इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 9x स्क्वेअर प्लस 24x प्लस 12. सो एफ डॅश एक्स फाइंड आउट करावं लागेल. एफ डॅश एक्स इज इक्वल टू एक्स क्यूबचा एफ डॅश मीन्स 3x स्क्वेअर मायनस 9 into 2 means 18x plus
24 plus 0.7. So f dash x is this. But given that function is strictly decreasing, therefore this f dash x must be less than 0 for all x, and then we have to find out that all x कुठले x आहेत ते आपल्याला इथे सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला डोमेन म्हणून फाइंड आउट करायचे आहे. So given that function f is strictly decreasing function. Decreasing function. A decreasing function आहे, therefore by definition of decreasing function f dash c must be less than 0 for all x belongs to कुठले असणार आहे, जे काही डोमेन असणार आहे ते डोमेन काय आहे तो अजून आपल्याला माहिती आहे, तोच आपल्याला फाइंड आउट करायचा. सो फॉर ऑल x f dash x must be 0 for less than 0 for all x. ही आपल्याला डेफिनेशन माहिती आहे, तर ती आपण इथे अप्लाय करणार आहोत. Therefore f dash x means this 3x square minus 18x plus 24 is must be less than 0. 3x square minus 18. So आता 3 आता कॉमन दिसतोय इथे 3 18 24 ते आता जसं इक्वल साइन साठी आपण अप्लाय करतो तसंच अप्लाय करायचं. सो 3 गेला इकडे गेला त्यानंतर अपॉन 0/3 झाला, अगेन इट इज 0 वगैरे. So that implies x square minus 3 इथे डिवाइड झाल्यावर 6x प्लस इथे 8 must be less than 0. आता ह्याचे आपल्याला फॅक्टर्स फाइंड आउट करायचे, त्याच्यावरनं आपल्याला डोमेन तिथे मिळणार आहे. तर ह्याच्या फॅक्टर्ससाठी 8 चे असे आपल्याला फॅक्टर्स हवेत, जे ज्यांचा प्रॉडक्ट पॉझिटिव्ह आला पाहिजे, ज्यांची ॲडिशन -6 आली पाहिजे. हे आता माहिती आहे आपल्याला 6 किंवा 7th स्टँडर्डमध्ये झालेलं असणार आहे. सो दॅट इम्प्लाइज एक्स स्क्वेअर मायनस, किंवा इथे बाजूला तुम्ही करून घेऊ शकता, मीन्स काय एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 2x प्लस 8 दॅट इम्प्लाइज x minus 4 minus 2 into x minus 4. So factors are x minus 4 into x minus 2. So बाजूला तुम्ही फॅक्टर्स काढून घ्या. फॅक्टर्स काढण्यासाठी इथे मार्क्स नसणार किंवा हे इथे इम्पॉर्टंट नाही, फक्त काय फॅक्टर्स येतात ते आपल्याला इथे बघायचं. सो फॅक्टर्स आर x minus 4 into x minus 2 must be less than 0. आता हे फॅक्टर्स लेस दॅन 0, ह्याचा प्रॉडक्ट लेस दॅन 0 येण्यासाठी काय कंडिशन्स असणार आहेत, त्या कंडिशन्स आपण बघूया, त्यावरून आपल्याला डोमेन तिथे मिळणार आहे. आता x minus 4 आणि x minus 2 असे दोन फॅक्टर्स आहेत, त्यांचा प्रॉडक्ट लेस दॅन 0 आहे असं म्हणतात. प्रॉडक्ट लेस दॅन 0 कधी येईल, when one factor is positive and one factor is negative. पण आपल्याला माहिती नाही की हा फॅक्टर पॉझिटिव्ह आहे का हा फॅक्टर पॉझिटिव्ह आहे. एक पॉझिटिव्ह असणार आहे आणि एक निगेटिव्ह असणार आहे, त्यामुळे दोन केसेस आपल्याला डिस्कस कराव्या लागतील. वेअर फर्स्ट इज पॉझिटिव्ह, सेकंड इज निगेटिव्ह, आणि सेकंड केस असेल जिथे x-4 निगेटिव्ह आणि x-2 पॉझिटिव्ह. या दोन्ही केसेस कन्सिडर कराव्या लागतील, बिकॉज या दोघांचा प्रॉडक्ट लेस दॅन 0 आलाय, विच मीन्स वन इज पॉझिटिव्ह वन इज निगेटिव्ह. दोन्ही पॉझिटिव्ह किंवा दोन्ही निगेटिव्ह असत्या तर एकाच केसमध्ये ते डिस्कस झालंच इथे. सो आता आपण केसेस डिस्कस करूया जिथे एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह, आणि मग सेकंड केसमध्ये उलट. सो फर्स्ट इज where x-4 is negative and x-2 is positive. फर्स्ट केस असणार आहे जिथे एक ब्रॅकेट निगेटिव्ह आणि एक ब्रॅकेट पॉझिटिव्ह, देअरफॉर होल प्रॉडक्ट इज निगेटिव्ह असं आहे ना, बरोबर आहे ना. पॉझिटिव्ह निगेटिव्हचे आपले रूल्स आहेत ते. आता x-4 इज लेस दॅन 0 मीन्स काय होणार आहे, x इज लेस दॅन +4. x-4 इज लेस दॅन 0 म्हणजे 4 तिकडे गेला, प्लस होणार वगैरे. अँड x-2 greater than 0 means x greater than 2. x-2 greater than 0, 2 तिकडे जाताना पॉझिटिव्ह झाले वगैरे सगळं. सो x-4 x इज लेस दॅन 4 आणि x इज ग्रेटर दॅन 2 असा कोणता इंटरवल आहे का, किंवा असे कोणते x आहेत का ज्याच्यात ते ग्रेटर दॅन 2 असतील आणि लेस दॅन 4 असतील, असा इंटरवल आहे. कोणता इंटरवल आहे, तर देअरफॉर x बिलॉंग्स टू ओपन इंटरवल 2 4. कारण का x ग्रेटर दॅन 2 म्हणजे इथे आहे आणि x लेस दॅन 4 म्हणजे इथे, म्हणजे एक इंटरवल आपल्याला मिळाला की जो या फंक्शनसाठी फॉलो होतोय, हा डोमेन म्हणून यूज करू शकतो. पण अजून सेकंड केस आहे, त्याच्यात काही इंटरवल आला पॉसिबल आहे का आपण बघूया. सेकंड केसमध्ये काय असणार आहे, x-4 ग्रेटर दॅन 0 अँड x-2 लेस दॅन 0. दॅट इम्प्लाइज
एक्स 4 तिकडे गेले एक्स ग्रेटर दॅन 4 अँड 2 तिकडे गेले एक्स लेस दॅन 2. आता याच्यात काही पॉसिबल नंबर्स आहेत का बघूया. द नंबर एक्स इज ग्रेटर दॅन 4 अँड ॲट द सेम टाइम इट इज लेस दॅन 2. असं होणारच ना रिअल लाईनवर. जो 2 आणि 4 आहेत 2 पेक्षा लहान आहे आणि तोच नंबर 4 पेक्षा मोठा आहे, असं पॉसिबलच नाही कुठला नंबर. सो ही जी कंडिशन आहे ती पॉसिबल नाही, ते याच्यात कुठला इंटरव्हलच मिळत नाही. सो ह्या कंडिशनसाठी एक्स कुठलाही मिळणार नाही. सो देर इज नो एक्स फॉर दिस कंडिशन. फॉर दिस केस म्हणूया. सो ह्या केससाठी कुठलाही एक्स असा मिळत नाही की ज्याचा इंटरवल तयार होईल. असा कुठल्याही नंबर नाही, कुठलेही एक्स असे नाही. ते लेस दॅन 2 पण आहेत आणि ॲट द सेम टाइम दे आर ग्रेटर दॅन 4. त्यामुळे ह्याच्यासाठी काही इंटरवल मिळाला नाही. त्यामुळे एका केसमध्ये जो इंटरवल मिळाला तोच इंटरवल काय असणार आहे, फायनल असणार आहे. कशासाठी? हे फंक्शन डिक्रीजिंग फंक्शन म्हणण्यासाठी तो इंटरवल असणार आहे. त्यामुळे लास्टला एक वाक्य लिहायचं की देअरफॉर गिवन फंक्शन ए इज डिक्रीजिंग फॉर इंटरवल 2 4 ओपन इंटरवल 2 4 असं लिहायचं.